आताच्या पिढीनं इतका ताण वाढवून घेतला आहे की हा ताण कसा कमी करायचा, त्या संभ्रमाचाही वेगळाच ताण त्यांना उद्भवतोय. तेव्हा तणावमुक्त होण्यासाठी श्रीमद दासबोधातील सलोकता, समीपता, सरूपता आणि सायोज्यता या 4 मुक्तींचा अवलंब दैनंदिन जीवनात करा, असे उद्बोधक प्रवचन सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी दिले. ठाण्यात सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 39व्या कैलासवासी रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली हे 3रं पुष्प शुक्रवारी सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी गुंफलं. यावेळेला व्यासपीठावर व्याख्यानमालेच्या या सत्राचे अध्यक्ष CA संजीव ब्रह्मे, सुहास जावडेकर, तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, विद्याधर वैशंपायन तसंच कमल संजय केळकर इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तणावमुक्त जीवनाचं सार उलगडताना सद्गुरू श्री वेणाभारती महाराज यांनी ताणतणाव अनेक प्रकारचे आहेत, हे ताण कमी करण्यासाठी सिंहावलोकन करा, वृद्ध मंडळींकडून जाणून घ्या, आपल्या परंपरा सोडू नका, त्या आपल्या आरोग्याशीच नव्हे तर भाग्याशी निगडित आहेत. एखाद्याचा आदर्श घ्या पण विनाकारण स्पर्धा करू नका. शेजाऱ्यांकडे अमुक आहे तमुक आहे म्हणून आपल्याकडे हवं ही असूया नसावी. पाळण्यात होतो तेव्हा कुठे आजार होते, शरीर आजारी होत नाही तर मानसिक अस्वस्थता, ताणतणाव आहेत म्हणून आजार आहेत. शेवटी अग्नी जर शरीर स्वीकारत असेल तर त्या शरीरात आजार नाहीत, असं स्पष्ट करत आज जगण्यातील आत्मा हरवला आहे, जे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, सनातन ग्रंथांमध्ये लिहिलंय ते सर्वोत्कृष्ट आहे. ग्रंथ हेच गुरु आहेत, हीच खरी संपत्ती आहे. हे सत्य आपल्याला जाणता आलं पाहिजे. आपण कितीही शिकलो तरी वेदांपेक्षा, उपनिषदांपेक्षा लहान आहोत. वेद हेच आपले गुरु आहेत. त्यामुळेच भारत हा सगळ्यांचा आध्यात्मिक गुरु असून भगवद्गीता हा आद्य ग्रंथ असल्याचं त्यांनी सांगितलं.